नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणींना आता मोठा धक्का मिळालेला आहे। आताच्या मोठी बातमी आहे, नवीन मोठी अपडेट आहे। ती काय आहे याच्याबद्दलची सगळ्यांना आता चाहूल लागलेले आहे। तुम्हाला कळत असेल की माझ्या थंबनेलवरून मी टायटल काय दिलेला आहे। लाडक्या बहिणींना मोठा धक्का भेटलेला आहे। 4,500 रुपये आता तुम्हाला मिळणार नाहीत। 4,500 रुपये हे विसरा। किती मिळणार हे बघा। आता असं आपल्या मंत्रींनी स्वतः म्हणलेलं आहे। ज्या आता तुम्हाला काय म्हणले आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तर मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे, तो पण पुराव्यासहित देणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। नवीन माहितीसाठी, अपडेटेड माहितीसाठी आणि खऱ्या माहितीसाठी, पुराव्यासहित माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला बघूया नेमका आता मोठा धक्का काय मिळालेला आहे। 4,520 का म्हणाला मी, नवीन मोठी अपडेट काय आहे हे बघा। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की प्रत्येक महिलाला 4,500 रुपये हे मिळणार होते। 4,500 रुपये आता ज्यांना मिळणार नाही त्यांचं काय तर बघा, लाडक्या बहिणींना मोठा धक्का। 4,500 रुपये विसरा, मिळणार फक्त एवढेच। मोठी अपडेट काय तर चला बघूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील अनेक महिला इच्छुक असून अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असताना दिसतात। आपल्याला माहिती आहे की आता मी स्वतःही खूप जणांचे फॉर्म भरलेत। आपल्या ज्या काही पात्र महिला आहेत आपल्या इथल्या त्यांचं खूप मी फॉर्म भरला आणि त्यांची पण गर्दी होती, परंतु मला त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही। मी त्यांच्या सगळ्यांचे व्यवस्थित काम करून दिलं। याच दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी योजनेतील बदलाबद्दल महत्त्वाची माहिती दिली। आता आपले जे काही मंत्री आदित्य तटकरे आहेत त्यांनी एक मोठी अपडेट दिलेली आहे। कुठली मोठी अपडेट आहे ते आपण बघणारच आहोत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण पुराव्यासहित माहिती देत असतो। लक्षात आलं असेल तुम्हाला। आता बघा माहिती काय आहे। राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे। या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांना लाभ घेतला आहे। ते आता लक्षात घ्या, जवळपास 1 कोटीच्या वरती जी संख्या आहे त्या संख्येमध्ये सगळ्यांना लाभ मिळाला आहे। आणि मी जेवढ्यांचे फॉर्म भरले त्यापैकी 90% महिलांना हे फॉर्म भरले आहेत। ज्यांचे काही थोडे राहिले त्यांना मी सांगणार आहे पुढे काय होणार आहे, त्यांनी काय करायचं जेणेकरून त्यांचा फॉर्म हा लगेच सक्सेसफुल होईल। ह्याची सगळ्यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती। सगळ्यांना माहिती आहे, पहिली मुदत तर 31 जुलै होती, परत 31 ऑगस्ट करण्यात आली। मात्र आता ती मुदत किती केली, ती वाढवून केली 30 सप्टेंबर। 30 सप्टेंबरपर्यंत आता तुम्ही फॉर्म भरू शकता। ज्या माझ्या माता भगिनींनी फॉर्म भरले नाहीत त्यांनी आता फॉर्म भरा, त्यांना 30 ऑगस्टपर्यंत सवलत आहे। त्यामुळे महिलांना अजूनही अर्ज करता येणार आहे। मात्र याच दरम्यान महिला व बालविकास ज्या आपल्या मंत्री आहेत आदित्य तटकरे मॅडम यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली। कुठली माहिती दिली लक्षात घ्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल केला त्यांना जुलै ऑगस्ट अशा 2 महिन्यांची निधी एकत्र मिळणार आहे। लक्षात घ्या, ज्यांनी 31 ऑगस्टपर्यंतच फॉर्म भरला त्यांना 2 महिन्याचे पैसे मिळणार, म्हणजे 3,000 रुपये मिळणार। परंतु ज्या महिला ही तारीख चुकवतील, कुठली तारीख 31 ऑगस्टपर्यंतची तारीख ज्यांनी आता चुकवली ती गेलीच, त्यांना म्हणजेच 1 सप्टेंबर नंतर अर्ज करतील त्या महिलांना मात्र जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत। त्यांना या 3,000 रुपयांना मुकावं लागणार आहे। त्यांना आता आपला जो काही नवीन तारीख आली त्याची 4,500 रुपये त्यांना मिळणार नाहीत। त्यांना विसरा तुम्ही 4,500 रुपये, तुम्हाला फक्त मिळणार 1,500 रुपये। लक्षात आलं, फक्त 1,500 रुपये मिळणार असे आदित्य तटकरे मॅडम यांनी नमूद केले आहे। यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासूनचा लाभ त्यांना मिळणार आहे असेही त्यांनी सांगितलं आहे। लक्षात आलं तुम्हाला, त्यांनी काय सांगितलं आहे, ज्या महिन्यात महिला फॉर्म भरतील त्याच महिन्यातले त्यांना पैसे मिळणार आहेत, बाकीच्या महिन्याचे आता पैसे त्यांना मिळणार नाहीत। आणि जर तुम्हाला असं वाटत होतं की आपल्याला पैसे मिळायला पाहिजे होतं तर तुम्ही तो फॉर्म 31 ऑगस्ट पूर्वी किंवा त्या दिवशी सुद्धा फक्त भरून ठेवला असता, पेंडिंगमध्ये जरी गेला असता तरी चाललं असतं, परंतु तुम्ही ती पाळला नाही तर ठीक आहे, आता काही हरकत नाही। आता लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे अजूनही त्यांनी काय करायचं, त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला जर तुम्ही 31 ऑगस्टच्या आत फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये हे मिळणार। परंतु लक्षात घ्या, बँक आधार सीडिंग एकदा करून गेलेला आहे का ते चेक करा, कारण बँक खात्याशी ज्यांचा आधार संलग्न नाही अशा 42 लाख महिलांना अजूनही त्याचा पैशाचा लाभ मिळालेला नाही आहे आणि या योजनेपासून ते वंचित राहिलेले आहेत। तर लक्षात घ्या, नवीन मोठे अपडेट काय कळाले तुम्हाला हे सगळ्याबद्दल सांगितलं। हे काय म्हणालं हे पण तुम्हाला कळालंच असेल। आता याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। आपली माहिती ही पुराव्यासहित असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। लक्षात घ्या, पुढचं महत्त्वाचं म्हणजे आता कोण म्हणताय की आधार लिंक सगळं आहे वगैरे, का पैसे नाही आले, तर लक्षात घ्या तुम्हाला पुढचा हप्ता 4,500 रुपयाचा लवकरच मिळणार आहे। त्याच्याबद्दलचा मी व्हिडिओ टाकला आहे, तो लगेच जाऊन बघा। तारीख ठरली आहे, या दिवशी येणार 3रा हप्ता असा करून व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की बघा। त्या दिवशी तुम्हाला तुमचे
जे काही 4,500 रुपये ते मिळणार. लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांना 4,500 रुपये मिळणार. ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्यांना 4,500 रुपये मिळणार. परंतु ज्यांना 1 सप्टेंबरनंतर पैसे भरले त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार. त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका, सगळ्यांचे पैसे येतील. सप्टेंबर महिन्यामध्ये 3रा हप्ता येणार, त्या दिवशी सगळ्यांना पैसे मिळणार. आता याच्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.